सभेत मला नाही वाटत होतं भाग घेईन. आमची लाईन एकच आहे आणि वैयक्तिक माझी लाईन आहे. कोल्हापुरात सुद्धा स्वराज्य हा विषय हा स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली. किंवा ती एक्सेप्शनल अपवादात्मक ज्या गोष्टी असतात, एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी ज्यावेळी करायच्या असतात त्या बाजूला ठेवावं लागतात. आणि माझ्या जीवनात ही एक्स्ट्रॉर्डनरी विषय की आमचे जर महाविकास आघाडीने जर ठरवलं आणि महाराजांनी मान्यता दिली आणि इलेक्शनला उभारले तर म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेच्या रिंगणात कुठं नसणार आहे. आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार. आपण राजकीय दृष्ट्या खूप पुढे आलेला होतात आणि अचानक आपण निवडणुकीतून माघारी घेताय, कसं बघताय त्याच्याकडे? ते काय एवढं महत्वाचं नाही ना. मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागवलो नाहीये. माझ्या वडिलांसाठी मागं येणं हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वच आहेत, कोल्हापूरचे छत्रपती आहेत, अधिपती आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणं सुद्धा हे मला शोभत नाही आणि माझ्या मनात सुद्धा तसं नाही. म्हणूनच तो माझा एक फोटो जो बाहेर आला होता महाराजांचा माझा, त्याचा अर्थच तो होता की मुलांचं आणि वडिलांचं प्रेम काय असते. जनरली हा पब्लिकमध्ये करायचा नसतो. हा फोटो हा घरगुती आमचा तो फोटो होता. पण मला वाटलं हा मेसेज सगळ्यांना जावा, पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना मेसेज जावा की घर किती एकसंघ आहे. राजे, भाजप एका बाजूला 400 पारचा आकडा घेऊन या निवडणूक रिंगणात उतरले. असं असताना दुसऱ्या बाजूला महाराजांना नेमकं का वाटलं की आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरावं? कारण अनेकांना हा प्रश्न पडलाय की आता महाराज का निवडणुकीच्या रिंगणात उतरले? महाराज सांगतील आणि का उभारू नये हा माझा प्रश्न आहे. म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे. मला उलट म्हणतील पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाहीत. आणि ते जे अभ्यासू आहेत त्यांचं प्रचंड म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे, एवढे अभ्यासू आहेत, ओव्हरऑल पर्सनॅलिटी अनुभव आहे त्यांच्याकडे. तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी ऍडव्हान्टेज राहणार आहे. म्हणजे जे आपला जे आता नेत्यांकडून आव्हान, महायुतीच्या नेत्यांकडून आवाहन केलं जात आहे, त्यांचं आदराचं स्थान आहे आणि या वयामध्ये आपण निवडणूक लढवू नये असं आवाहन केलं, भावनिक आवाहन केलं जाते महायुतीच्या नेत्यांकडून. म्हणजे हे बरं आहे, मोदींचं वय काय, ते कसे उभारतात, आम्हालाच लागू सगळं वय असं कुठं काय. म्हणून वय हा फॅक्टर नाही, अनुभव हा फॅक्टर आहे. आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवलं. म्हणजे एकतर विजनरी राजा म्हणून शाहू महाराजांच्याकडे यापूर्वी पाहिलं जात होतं अगोदरच्या राजांच्याकडे, तेच विजन घेऊन आणि आता जी राजकीय परिस्थिती अस्थिरतेची आहे त्यावर कुठंतरी उपाय म्हणून शाहू महाराज स्वतःहून पुढे आलेत असं वाटतं. त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतील जे ते अजून त्यांनी स्पष्ट बोलले नसते आणि मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही. पण का त्यांनी उतरावं काय ते त्यांनी डोळ्यासमोर त्यांच्या पुढे एक अँगल असणार, ते स्वतःच ते क्लिअर करतील की का मला या वयात या स्थितीला ह्यावेळी 2024ला मी का यावं ही त्यांनी भूमिका घेतली आहे, एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तर त्याच्या मागे काहीतरी दूरदृष्टिकोन असणारच. आणि ते वेळोवेळी मला वाटते वेळोवेळी म्हणजे वेळ जेव्हा येईल ते स्पष्ट बोलतीलच त्याबाबत. महाराज सगळीकडे कमी वेळेत पोहोचतील का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. का नाही पोहोचतील? आमचे अजूनही पैलवान आहेत ते 500 जोर मारायचे, 1000 काहीतरी 700-750 बैठका मारायचे. ते काय नाही, एकदा ठरवलं छत्रपतींच्या ठरवलं की विषय संपला. ते काही वय कुठलं काढलं का, त्याचा काही संबंध नाही. आणि आम्ही नाही आहोत का, आम्ही आहे ना, मी आहे, मालुजीराजे आहे, घरचे आमचे संयुक्तराजे आहेत, मालुजीराजेंचे आहेत, घरातले सगळे मुलं तयार झालेत. आता काळजी करायची गरज नाही. नागरिक म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे, वयाचं काय फार महत्व नाही. पवार साहेबांच्या बद्दल मी काही बोलणार नाही. मी नुसतं माझं पूर्ण लाईन कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बद्दल मला काय बोलायचं नाही. माझी लाईन एकच, छत्रपती शाहू महाराज. बाकी मला कुठलीही लाईन नाही. महायुतीच्या नेत्यांची लाईन आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांची, माझी लाईन एकच आहे, माझे छत्रपती शाहू महाराज. विषय क्लोज. अजून एक विरोधकांच्याकडून एक छुपा प्रचार केला जातोय की जर
मोठे महाराज जर खासदार झाले तर ते लोकांच्यासाठी अवेलेबल होतील का? कारण राजवाड्यात हेच राजकारण घाण आहे. हे काही आपल्या अफवा उठवायच्या. माझ्या वेळेस उठवले होते, भरपूर उठवले होते. ठीक आहे, राजकारणाचा एक भाग आहे, त्याला उत्तर द्यायला आम्ही तयारी आहे, आमची पूर्ण तयारी आहे. मागच्या निवडणुकीत तुमच्यावर बरेच वार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. वाड्यावर जेवणे वेगळ्या पद्धतीने प्रचार होता, त्याला कसं तोंड देणार? कारण काय त्या पद्धतीने तुम्ही उतरू शकत नाही. आमच्याकडे सुद्धा हत्यार आहेत. मला माहिती आहे ना पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे. मी जर बोलायला लागलो तर मी दिल्ली पाहिलेली आहे. मी जर बोलायला लागलो सगळं घोटाळा होईल सगळ्यांचं. पण मला त्या लेवलला जायचं नाही. आपण विकासावर बोलू, कामावर बोलू, कार्यावर बोलू आणि पुढे आम्हाला काय विजन घेऊन जायचंय आणि कोल्हापूरचा विकास कसा घडवायचा आहे, कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोहोचवता येईल ह्याच्यावर बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे. बाकीचं विरोधक काय करायचं आम्हाला काही घेणं देणे. आणि विरोधकातले लोक सुद्धा काय अफवा उठवत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कुठल्या लेवलचं राजकारण करतात त्यांचा प्रश्न आहे. आमचं राजकारण करण्याचा एकच दृष्टिकोन आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास. तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो अजूनही झालेला नाहीये. तो विकास कसा करता येईल, कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर ही जी ओळख आहे, कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची कोल्हापूरची ओळख आहे, हे आपल्याला देशात नाही तर जगाच्या पातळीवर कसं पोहोचवता येईल हा अँगल आमचा या म्हणजे ह्या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार. थँक्यू. तुम्ही आल्याबद्दल